नमस्कार शेतकरी मित्रांनो, ब्लू कॉपर, रोको, ॲलिएट, नेटिओ, M45, 22-3 अशा या 6 बुरशीनाशकांविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या बुरशीनाशकांमध्ये टेक्निकल कंटेंट म्हणजे सक्रिय घटक कोणता असतो, त्याचबरोबर याचा वापर प्रतिबंधात्मक करावा किंवा उपचारात्मक करावा, या बुरशीनाशकांची कार्यपद्धती कशी आहे, आंतरप्रवाही आहे की संपर्क आहे, त्याचबरोबर किंग ऑफ फंजीसाइड म्हणजे बुरशीनाशकांचा राजा कोणतं बुरशीनाशक आहे, कोणतं बुरशीनाशक कोणत्या रोगाला नियंत्रण करतं, त्याचबरोबर बुरशीनाशकांची फवारणी करावी किंवा आळवणी करावी, कशा पद्धतीनं आपल्याला चांगला रिझल्ट येईल, त्याचबरोबर फवारणी किंवा आळवणीसाठी प्रमाण काय. ही 6 बुरशीनाशकं आहेत. ती बुरशीनाशकं इतर कीटकनाशकं, NPK विद्राव्य खतं, मायक्रोन्यूट्रिएंट सोबत फवारणी किंवा आळवणी करू शकतो का, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, 1 नंबरला जे बुरशीनाशक पाहणार आहोत ते आहे क्रिस्टल कंपनीचं ब्लू कॉपर. यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% WP म्हणजेच वेटेबल पावडर हा टेक्निकल घटक असतो. ब्लू कॉपर हे बुरशीनाशक कॉपर बेस्ड बुरशीनाशक आहे. या बुरशीनाशकाच्या माध्यमातून लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, पानावरील ठिपके, फळांवरील ठिपके, डाउनी मिल्ड्यू यासाठी प्रभावी नियंत्रण ब्लू कॉपरच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्याचबरोबर जास्त पाऊस झाला तर मुळकूज होऊ नये म्हणून आपण जमिनीतून ड्रेंचिंग किंवा ड्रीपमधून याचा वापर आपल्या पिकांना करू शकता. शेतकरी मित्रांनो, ब्लू कॉपरचा वापर उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक वापर करू शकता. रोग येऊ नये म्हणून किंवा रोग आल्यानंतर सुद्धा याचा वापर आपण करू शकता. याची पिकांवर फवारणी करण्यासाठी 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करू शकता किंवा 30 ते 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करू शकता. त्याचबरोबर ड्रेंचिंग किंवा आळवणी करण्यासाठी सर्वसाधारणपणे 500 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याचा वापर आळवणी किंवा ड्रेंचिंगसाठी करू शकता. ब्लू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर आपण द्राक्ष, बटाटा, केळी, टोमॅटो, नारळ, लिंबू, तूर अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये करू शकता. 2 नंबरचं बुरशीनाशक आहे थायोफिनेट मिथाइल 70% WP. हा सक्रिय घटक असणारं बुरशीनाशक आपल्याला बायोस्टॅट कंपनीचं रोको या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, या बुरशीनाशकाच्या माध्यमातून आपण प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक नियंत्रणासाठी याचा वापर करू शकता. हे बुरशीनाशक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करतं. शेंड्याकडून मुळाकडं किंवा मुळाकडून शेंड्याकडं हे जात असतं. त्यामुळं पूर्ण झाड याचा वापर केल्यानंतर बुरशीपासून सुरक्षा प्रदान होत असते. पहिल्यांदा लक्षणं दिसल्यावर आपण मुळकूज किंवा मोर रोग यासाठी याचा वापर करू शकता. काही झाडांवरती जर आपल्या प्लॉटमध्ये दिसलं तर आपण याचा वापर ड्रेंचिंग किंवा फवारणीच्या माध्यमातून करायचा आहे, जेणेकरून मर रोग किंवा मुळकूज हे आपल्या प्लॉटमध्ये वाढणार नाही. रोको या बुरशीनाशकाचा वापर मुळकूज, पानावरील ठिपके, फांदीमर, फळकूज, पावडरी मिल्ड्यू, फळसड, मर रोग यासारख्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर करू शकता. याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 15 ते 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी याचा वापर करू शकता. ड्रेंचिंग आपल्याला करायचे असेल तर आपण 2 ते 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ड्रेंचिंग आपण करू शकता किंवा 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी किंवा 500 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची आपण ड्रेंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकता. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचं जे बुरशीनाशक आहे ते आहे बायर कंपनीचं ॲलिएट. यामध्ये फोसेटिल AL 80% WP वेटेबल पावडर हा टेक्निकल कंटेंट असतो. हे एक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करणारं बुरशीनाशक आहे. हे डायरेक्ट बुरशीला कंट्रोल न करता झाडाच्या पेशीला स्ट्रॉंग करतं आणि पेशी स्वतःभोवती एक स्ट्रॉंग भिंत तयार करतात. तर त्यामुळं पिकाची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था सक्षम होते. त्यामुळं बुरशीचा समूळ नायनाट होतो. शेतकरी मित्रांनो, ॲलिएट हे बुरशीनाशक आंतरप्रवाही असल्यामुळं मुळांकडून शेंड्याकडं किंवा शेंड्याकडून मुळाकडं दोन्ही बाजूने संचार करतं. आपण जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून जर दिलं तर ते मुळाकडून शेंड्याकडे जात असतं किंवा फवारणी केली तर शेंड्याकडून मुळाकडे येत असतं, कारण हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
ॲलिएट या बुरशीनाशकाची आपण आळवणी किंवा फवारणी करू शकता। याचा वापर आपण प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक नियंत्रणासाठी बुरशीनाशक म्हणून करू शकता। याच्या माध्यमातून मुळकूज, करपा, मर, डाउनी मिल्ड्यू अशा प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण करण्यासाठी याचा वापर आपण करू शकता। शेतकरी मित्रांनो, ॲलिएट या बुरशीनाशकाचा वापर रोपावस्थेत केला तर मुळकूज येत नाही, त्याचबरोबर झाडं स्ट्रॉंग होतात। शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 30 ते 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी फवारणी आपण करू शकता। शेतकरी मित्रांनो, पुढचं जे बुरशीनाशक आहे ते बायर कंपनीचं नेटिओ हे बुरशीनाशक आहे। यामध्ये 2 टेक्निकल घटक असतात। टेबुकोनॅझोल 50% अधिक ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन 25% WG वेटेबल ग्रॅन्युअल या स्वरूपात हे टेक्निकल कंटेंट मिळत असतात। शेतकरी मित्रांनो, नेटिओ हे बुरशीनाशक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे। याच्या माध्यमातून आपण पानावरील ठिपके, सिगाटोका ठिपके, टिक्का रोग, जांभळा करपा, तांबेरा, त्याचबरोबर लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा याच्या माध्यमातून कव्हर करू शकता। त्याचबरोबर भुरी रोग असेल किंवा पानं पिवळी पडत असतील तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण याचा प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक वापर आपण आपल्या पिकांवरती करू शकता। शेतकरी मित्रांनो, नेटिओ हे बुरशीनाशक बुरशीची प्रजनन क्षमता आणि वाढ थांबवून टाकतं, त्यामुळं बुरशीचा मृत्यू होतो। नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर आपण टोमॅटो, वांगी, केळी, भेंडी, कांदा, हरभरा, भुईमूग, सोयाबीन, कोबी, कापूस, आंबा, गहू, मिरची, द्राक्ष अशा सर्व प्रकारच्या पिकांवरती याचा वापर आपण बुरशीच्या नियंत्रणासाठी करू शकता। याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, पुढचं जे बुरशीनाशक आहे ते आहे बाविस्टिन। यामध्ये कार्बेंडाझिम 50% WP हा टेक्निकल घटक असतो। हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे। बुरशीच्या कोणत्याही टप्प्यावर याची फवारणी आपण करू शकता। प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक वापर याचा करू शकता। जास्त कालावधीसाठी यापासून संरक्षण आपल्या पिकाला मिळत असतं। हे सर्वसाधारणपणे इतर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांसोबत आपण वापर करू शकता। याचा वापर गहू, भात, कापूस, कांदा, भुईमूग, वाटाणा, बीन्स, काकडी, वांगी, बोर सर्व पिकांवरती याचा वापर करू शकता। यापासून करपा, पानांवरील ठिपके, टिक्का रोग, पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी, फळसड, डाउनी मिल्ड्यू अशा रोगांवरती नियंत्रण करण्यासाठी याचा वापर आपण करू शकता। याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी। बीज प्रक्रिया करायची असेल तर 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी याचा वापर आपण पेरणीपूर्वी करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, शेवटचं आणि 6वं बुरशीनाशक आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते आहे M45 इंडोफिल कंपनीचं। मँकोज हे 75% WP वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये हे बुरशीनाशक मिळतं। शेतकरी मित्रांनो, हे एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे। यामध्ये 20% मॅंगनीज त्याचबरोबर 2.5% कॉपर सुद्धा आपल्याला मिळत असतं। रोगप्रतिकारक म्हणून याचा वापर आपण करू शकता किंवा प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक सुद्धा वापर याचा करू शकता। आंतरप्रवाही बुरशीनाशकांसोबत मिक्स करून फवारणीसाठी हे खूप चांगला रिझल्ट देतं। शेतकरी मित्रांनो, M45 या बुरशीनाशकाच्या माध्यमातून पिकांवरील रोग आपण नियंत्रण करू शकता। तांबेरा असेल, डाउनी मिल्ड्यू असेल, लवकर येणारा करपा असेल, उशिरा येणारा करपा असेल, मर असेल, पानावरील ठिपके असतील, फळसड असेल, त्याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या रोगांवरती याचा वापर आपण पिकांवरती करू शकता। शेतकरी मित्रांनो, या बुरशीनाशकाला किंग ऑफ फंजिसाइड म्हणजेच बुरशीनाशकांचा राजा म्हणून संबोधलं जातं। शेतकरी मित्रांनो, इतर सर्व प्रकारच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करून जर बुरशी रेझिस्टंट झाले असेल तर आपण M45 या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। 70 वर्षांहून अधिक काळापासून याचा वापर आपण करत आहोत। पिकांवरती याचा रेझिस्टंट आपल्याला बुरशीमध्ये झालेला पाहायला मिळत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एका पिकावर एका हंगामामध्ये 2-3 वेळेस सुद्धा आपण याचा वापर आपल्या पिकांवरती करू शकता। हे बुरशीनाशक तर आहेच, परंतु याच्या माध्यमातून मॅंगनीज, झिंक, कॉपर यासारखी जे अन्नद्रव्य आहेत त्याचा वापर सुद्धा यापासून होत असतो। त्यामुळं याचा वापर केल्यानंतर आपली पिकं हिरवीगार दिसतात आणि स्ट्रॉंग होतात। शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी आपण आपल्या पिकांवरती करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण बुरशीनाशक फवारत असताना कीटकनाशक किंवा NPK विद्राव्य खतं किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स याच्या बरोबर मिक्स करून फवारणी सर्वसाधारणपणे करू शकता।
शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.